आज आपण पापलेट करी करणार आहे। त्याच्यासाठी हे मी ताजा पापलेट आहे असे मी कट करून घेतलेले आहेत। थोडीशी हळद घेतली, थोडंसं मीठ घेतले, थोडंसं काश्मीरी मिरची पावडर, हे आपल्याला सर्व ह्याच्यामध्ये घालायचं आहे। आणि हे आपण मसाला सर्व लावून घ्यायचं आहे। सर्व असा मसाला लावून एक 5-7 मिनिटासाठी आपल्याला असं ठेवायचं आहे। असं लावून ठेवायचं। कढी करण्यासाठी हा मसाला आहे। हा 1 टोमॅटो आहे, थोडंसं आलं घेतलेलं आहे, थोडंसं लसूण, 10-12 लसणाच्या पाकळ्या आहेत, कांदा आहे 1 मध्यम आकारचा कांदा, आणि 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे। त्याच्यानंतर हे बेडगी मिरच्या आहेत, मी पाण्यामध्ये भिजत घातले, ते 7-8 आहेत, कट केलेल्या आहेत त्या 7-8 आहेत मिरच्या बेडगी, आणि 1 चमचा धने आहेत, 1 चमचा। आता आपण काय करायचं, हे सर्व मसाला आहे असा एक मिक्सरचा असा टोप घ्यायचा, मिक्सरचं भांड, आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे सर्व घालायचं। हा मसाला सर्व घालायचा आहे। सर्व मसाला घातलेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला ह्या भिजलेल्या मिरच्या घालायच्या। मी थंड पाण्यामध्येच भिजत घातलेले 10 मिनिटे। त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। हा मसाला सर्व आपण वाटून घेऊया। आपला मसाला वाटून झालेला आहे, एकदम बारीक झालेला आहे, एकदम बारीक वाटून घ्यायचा। कढई मी तापत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचं। जरा माशांची कढी करताना जर असं तेल जास्तच घालायचं। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये अगदी थोडासा कांदा घालायचा। तुम्हाला कांदा जर घालायचा असेल तर घातला तर चालतो, किंवा नाही घातला तरी सुद्धा चालतो। आणि थोडासा कांदा आपल्याला थोडासा भाजून घ्यायचा। आता त्याच्यामध्ये हा मसाला, बेडगी मिरची घातल्यामुळे आपल्याला हा आपला मसाला लाल झालेला आहे। तुमच्याकडे जर बेडगी मिरची नसेल तर तुम्ही काश्मीरी मिरची पावडर घातली तरी सुद्धा चालते। हे मसाल्याचं थोडंसं पाणी त्याच्यामध्ये घालायचं, आणि आपल्याला हा थोडासा मसाला कच्चा मसाला असल्यामुळे थोडासा आपल्याला भाजून घ्यायचा आहे, शिजवून घ्यायचा। बघा, अजून मी पाणी घातलेलं नाहीये, थोडासा मसाला शिजलेला आहे। त्याच्यामध्ये आपण गरम पाणी घालूया। आपल्याला जसे आवडेल, खूप घट्ट करायचे नाही, खूप पातळ करायचे नाही, अशी मध्यम कढी करायची आहे।
की थोडस पाणी घालूया, गरम पाणीच घालायचं हा. त्याच्यामध्ये मीठ, आता आपण माशांना पण मीठ लावलेलं आहे, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये अगदी बेताचं घालायचं. आणि ह्याला कढीला उकळ पण आलेला आहे, उकळी आलेली आहे. त्याच्या उकळी आलेला आहे, गॅस बारीक करूया. त्याच्यामध्ये आपल्याला हे सर्व मासे ह्याच्यामध्ये सगळे घालायचे. सर्व मासे मी ह्याच्यामध्ये घातलेले आहेत. आता आपल्याला एक 5 ते 7 मिनिटं आपल्याला हे शिजवून घ्यायचंय. त्याच्यावर झाकण लावायचं नाही, कारण का ते सर्व उत्तू येणार, म्हणून झाकण आपण लावायचं नाही. असंच ठेवून आपल्याला एक 5 ते 7 मिनिटं शिजवून घ्यायचंय. आपला मासा शिजलेला आहे. 5 ते 7 मिनिटं झालेले आहे. आपला मासा शिजलेला आहे. आपल्याला समजत नसेल तर बघायचं असं, बघा पुरा शिजलेला आहे मासा. आपली कढी, फिश कढी झालेली आहे. गॅस आपण बंद करूया. पापलेट करी झालेली आहे. तुम्ही नक्की करून पहा.